पुढची बातमी आहे तमिळनाडूमधून। तमिळनाडूमध्ये सगळ्यात मोठी राजकीय घडामोड सध्या घडते आहे। अण्णा द्रमुकच्या षणमुगम गटाचा टीव्हीके सरकारला पाठिंबा सध्या बघायला मिळतो आहे आणि काठावरती बहुमत असलेल्या विजय सरकारला यामुळे मोठा दिलासा सध्या मिळतोय। तमिळनाडूमध्ये 118 ची मॅजिक फिगर आहे। विजय सरकार यांच्याकडे सध्या 120 इतकं संख्याबळ आहे। काठावरती बहुमत खरं तर त्यांच्याकडे होतं आणि त्यांनी सत्ता स्थापन केली। यानंतर सध्या अण्णा द्रमुकच्या षणमुगम या गटानं देखील टीव्हीकेला पाठिंबा जाहीर केलेला आहे। To respect the people mandate, we wholeheartedly congratulate, first of all we congratulate Chief Minister Thiru Vijay, and wholeheartedly we as a AIADMK party and AIADMK legislative party support and extend our support to the TVK government headed by Chief Minister. थलपती विजय हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर त्यांनी निर्णयाचा धडाका लावलेला आहे। शाळा, कॉलेजेस आणि बस थांब्याजवळची दारूची दुकानं हटवण्याचे आदेशही त्यांनी काढलेले आहेत। 2 आठवड्यांमध्ये दारूची दुकानं हटवण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। शाळा, कॉलेजच्या 500 मीटर परिसरातली आणि या परिघामधली दारूची दुकानं त्यामुळे बंद होणार आहेत, तर 717 सरकारी परवाने असलेल्या दारूच्या दुकानांवरती कारवाई केली जाणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।